नमस्ते, श्री स्वामी समर्थ. तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे रात्री उगवणारं फूल. तर चला आपण बघूया. इथे माझी सासू आणि कृतिका आम्ही निघालेलो फुलाकडे आणि आता मी तुम्हाला फूल दाखवणार आहे. दिल थांब के बैठो. हे बघा, वाव, किती सुंदर फूल आहे. हे फुल आहे ना आपल्याला केदारनाथ मध्ये पाहायला भेटतंय. हे रोप आहे ना घरात लावल्याने अशुभ दूर होते. हे फूल घरातील ब्रह्मस्थानावर ठेवावेत. त्याला जास्त सूर्यप्रकाशाची गरज पण नसते. असे मानले जाते की जसे ब्रह्मकमळ फुलते तसे माणसाचे भाग्य पण फुलते. या फुलाची लागवड केल्याने वाईट गोष्टी सुधारून लागतात. घरात सुख समृद्धी राहते. बघा माझी सासू, आम्ही घरात आलो ना तसं एक फुलपांखरू आलं होतं आणि मी ना जोरात ओरडले. तर माझी सासू तिला ना पळवण्यासाठी खटपट करत होती आणि बघा कशी मस्ती करत होती ती पण. आम्ही डोर वगैरे लावून घेतलं कारण रात्रीच्या ना इथे थोडी भीतीच वाटते. काही लवकर उठून देवपूजा वगैरे करून ते फुल मी घेऊन जाणार होते शंकराच्या मंदिरामध्ये. ब्रह्मकमळ देवीला पण प्रिय आहे. ते घरात ठेवल्याने किंवा पूजेदरम्यान माता लक्ष्मीला अर्पण केल्याने लवकर लक्ष्मी प्रसन्न होते. हे फुल आहे ना शंकराला पण खूप प्रिय फुल आहे. आता मी ते फुल तोडायला गेली आणि मी पहिला पाया पडली आणि नंतर मला वाटलं की मला तर तोडायला जमणार आहे की नाही. पहिलं वाला ना लवकर तुटलंच नाही आणि सेकंड वाला लगेच तुटला. मी कधी हे फुल बघितलं असेल तर नक्की कमेंट्स मध्ये सांगा हा आम्हाला. रात्री फुलल्याच्या नंतर जेवढं सुंदर हे फुल वाटत होतं ना तेवढं आता पण तेवढंच सुंदर वाटत होतं. इतर एवढी खुश होती ना या फुलांना बघून. माझ्या घरच्यांना एवढं ह्याच्याबद्दल माहित नव्हतं पण मी खूप खुश होती बाबा. आम्ही मंदिरात जायला निघालो सर्वांना बाय करून. मी ना रात्रीच गणूला सांगितलं की ना उद्या लवकर उठायचंय हा आणि गणू लवकर पण उठला माझ्यासाठी. त्याला या फुलाबद्दल काहीच माहित नव्हतं तरी पण तो माझ्यासोबत मंदिरात आला आणि आम्ही ते आता निघालेलो मंदिरात जायला. जवळच होतं म्हणजे 10 मिनिटं पण मला वाटतं जास्त 7 मिनिटावर असेल. म्हाळसा नारायण मंदिर मध्ये आता आम्ही पोचलेलो. गणपतीचं, लक्ष्मीचं, शनीचं, हनुमानचं, शंकराचं मंदिर इथे सगळे एकत्रच होते. तुम्ही जर कारवार मध्ये राहत असाल ना तर नक्की तुम्ही हनकूंच्या या मंदिरामध्ये या. एवढं प्रसन्न वाटतं ना. आणि हे बघा इथे ना आपल्याला खंडोबाचा अवतार पाहायला भेटतं. त्यांनी इकडे लिहिलेलं श्री मल्हारी नमः. ब्रह्मकमळ शंकराला वाहलं तर तुमची सगळी इच्छा पूर्ण होते. आणि तिथे ना आता भट पण आला होता आणि त्याने पूजा वगैरे करून ते फुल अर्पण केलं होतं. ते फुल जर तुम्हाला भेटलं ना तर शंकराच्या पिंडीवर जाऊन अर्पण करा. आणि तुम्हाला याच्याबद्दल माहित नसेल ना तर नक्की तुमच्या भटाला विचारा. ते तुम्हाला सगळी माहिती देतील. केल्याच्या नंतर आम्हाला त्याने बेलपत्र प्रसाद म्हणून दिला. बाय.